सुस्वागतम. आजचा विषय आहे मराठी इयत्ता तिसरी, धडा चतुर्बकरे. तर आज आपण मराठी विषयामध्ये चतुर्बकरे या धड्यात असलेले प्रश्न समजून घेणार आहोत आणि त्याची उत्तरं लिहिणार आहोत. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में चतुर्बकरे ये पाठ में आए हुए प्रश्न हम देखने वाले हैं और उसके जवाब लिखने वाले हैं. प्रश्न उत्तरे. तर या धड्यात असलेले प्रश्न आपण आज पाहणार आहोत, समजून घेणार आहोत आणि त्याची उत्तरं आपण मराठीच्या कोर्सबुकमध्येच लिहिणार आहोत. कारण कोर्सबुकमध्ये प्रत्येक प्रश्नानंतर आपल्याला जागा दिलेली आहे उत्तरं लिहिण्यासाठी. तो मेरे प्यारे बच्चों, आज चतुर्बकरे ये पाठ में आए हुए प्रश्न के जवाब हम लिखने वाले हैं मराठी कोर्स बुक में. मराठी कोर्स बुक में प्रश्न के नीचे जगह दी गई है जवाब लिखने के लिए. तर सगळ्यांनी पान क्रमांक 12 मराठी कोर्सबुकमधलं ओपन करायचं आहे. तो मेरे प्यारे बच्चों, पेज नंबर 12 मराठी कोर्स बुक में से आपको ओपन करना है और लिखने के लिए अभी हम शुरुआत करेंगे. तो आइए देखते हैं हम. सगळ्यांनी पान क्रमांक 12 वर आजची तारीख आणि क्लास वर्क म्हणजे CW असं लिहायचं आहे. तो सब बच्चों को पेज नंबर 12 पे आज की डेट लिखनी है और CW क्लास वर्क ऐसे लिखना है. तो पेज पे लिख लीजिए. सगळ्यांनी लिहिली का आजची तारीख? पान क्रमांक 12 वर लिहायची आहे. चला करूया सुरुवात. तर स्वाध्याय मौखिक म्हणजे ओरल म्हणजे तोंडी. तर आता जे मौखिकमध्ये असलेले 3 प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपण नहीं लिहिणार, कारण त्याची उत्तरं आपल्याला तोंडी द्यायची आहेत म्हणजे ओरली द्यायची आहेत. तो ये जो 3 प्रश्न है मौखिक के, तो उसके जवाब हम नहीं लिखेंगे क्योंकि इसके जवाब हमें ओरली ही देने हैं. तर पहिला प्रश्न पाहूया. गाव कसे होते? कसे होते गाव बाळांनो? अगदी बरोबर, गाव लहान होते. तो ये जो गाव था वो कैसे था? बराबर, ये गाव छोटा था. आता दुसरा प्रश्न पाहूया ओरलमधला, मौखिकमधला. किती बकरे होते? किती बकरे होते? बरोबर, 2 बकरे होते. किती बकरे होते? 2 बकरे होते. कितने बकरे थे? 2 बकरे थे. आणि आता मौखिक म्हणजेच ओरलमधला शेवटचा प्रश्न. भांडणामुळे काय होते? भांडणामुळे नुकसान होते. झगड़े से क्या होता है? झगड़े से नुकसान ही होता है. आता आपण तोंडी प्रश्न पाहिलेले आहेत आणि त्याची उत्तरं पण तुम्ही खूप सुंदर दिलेली आहेत. तर आता आपण आपल्या लिखाणाला सुरुवात करायची आहे. तर पाहूया आपला पहिला प्रश्न लिखाणासाठी असलेला. लेखी रायटिंग. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. तो अभी हमें शुरुआत करनी है जवाब लिखने के लिए. तो प्रश्न पहला है, एक वाक्य में उत्तर लिखिए, मतलब आंसर इन 1 सेंटेंस. तो पहिला प्रश्न पाहूया. अरुंद पूल कुठे होता? अरुंद पूल नदीवर होता. ये जो छोटा पुल था वो कहाँ पे था? छोटा पुल था वो नदी पे था. सगळ्यांनी सुंदर, स्वच्छ आणि वळणदार अक्षरात लिहायचं आहे उत्तर.
चला आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न आहे, एका बकऱ्याला कुठे जायचे होते? उत्तर आहे, एका बकऱ्याला एका तीरावरून दुसरीकडे जायचे होते. एक बकरे को कहाँ पे जाना था? एक बकरे को एक तीर से दूसरी जगह पे जाना था. चला आता तिसरा प्रश्न पाहूया. दोन्ही बकरे कुठे आले? दोन्ही बकरे पुलाच्या मधोमध आले. दोन्ही बकरे पुलाच्या मधोमध आले. ये जो दोनों बकरे हैं वो कहाँ पे आ गए? ये दोनों बकरे पूल के बीचों बीच आ गए. लिहा सगळ्यांनी, दोन्ही बकरे पुलाच्या मधोमध आले. प्रश्न चौथा, समंजसपणा कोणी दाखविला? समंजसपणा दोन्ही बकऱ्यांनी दाखविला. समझदारी किसने दिखाई? समझदारी दोनों बकरों ने दिखाई. समंजसपणा दोन्ही बकऱ्यांनी दाखविला. आता पुढचा प्रश्न, दोन्ही बोकडांमध्ये भांडण कशामुळे झाले? माघार न घेतल्यामुळे दोन्ही बोकडांमध्ये भांडण झाले. ये दोनों बोकड़ में झगड़ा क्यों हुआ? हार मानने के लिए ये दोनों बोकड़ तैयार नहीं थे. पीछे हटने के लिए ये बोकड़ तैयार नहीं थे, इसलिए उनमें झगड़ा हो गया. माघार न घेतल्यामुळे दोन्ही बोकडांमध्ये भांडण झाले. आता पहिला प्रश्न आपला संपलेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. म्हणजे फिल इन द ब्लैंक्स. आपको सही जवाब लिखना है. रिक्त स्थानों की पूर्ति करना है. तर पाहूया. गावातून वाहत होती. काय येणार रिकाम्या जागी? गावातून वाहत होती. काय वाहत होती? नदी. अगदी बरोबर. सगळ्यांनी लिहा रिकाम्या जागी नदी. पहिल्याचं उत्तर आहे नदी. गांव में नदी बहती थी. प्रश्न क्रमांक 2, ते दोघे पुलाच्या आले. ते दोघे पुलाच्या कुठे आले? मधोमध आले. वो दोनों पुल के बीचों बीच आ गए. लिहा सगळ्यांनी. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे मधोमध. ते दोघे पुलाच्या मधोमध आले. तिसरा प्रश्न, एक बकरा बसला. कुठे बसला? अगदी बरोबर. एक बकरा खाली बसला. एक बकरा कहाँ पे बैठ गया? एक बकरा नीचे बैठ गया. लिहा सगळ्यांनी उत्तर. एक बकरा खाली बसला. उत्तर आहे खाली. प्रश्न क्रमांक 4, दोघांनीही तो पार केला. काय पार केला? अगदी बरोबर. पूल. दोघांनीही तो पूल पार केला. दोनों ने पूल पार किया. तर चौथ्याचं उत्तर आहे पूल. लिहा सुंदर अक्षरात पूल. आणि प्रश्न क्रमांक 5 आहे, दोन्ही भांडण जुंपले. कोणामध्ये भांडण जुंपले? बकऱ्यांमध्ये? नाही ना. मग कोणामध्ये? बरोबर, बोकडांमध्ये. तर लिहा सगळ्यांनी, दोन्ही
बोकडांमध्ये भांडण जुंपले. तर उत्तर आहे बोकडांमध्ये. कौन झगड़ने लगे, बकरे या बोकड़? बराबर, बोकड़. तो लिखिए सब जन. पाचवं उत्तर आहे बोकडांमध्ये. तर आता पान क्रमांक 12वर असलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण लिहिलेली आहेत. एका वाक्यात उत्तरे लिहा आणि प्रश्न क्रमांक 2 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तर आता आपण पाहूया पान क्रमांक 13. तो मेरे प्यारे बच्चों, अभी हमने पेज नंबर 12 पे जो 2 प्रश्न थे, प्रश्न क्रमांक 1 एक वाक्य में उत्तर लिखिए और प्रश्न क्रमांक 2 रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए, उसके जवाब हमने लिख लिए. अभी हम पेज नंबर 13 पे जो क्वेश्चंस है, जो प्रश्न है वो समझ लेंगे और उनके जवाब लिखेंगे. तर चला सगळ्यांनी पेज नंबर पान क्रमांक 13 ओपन करायचा आहे. सबको पेज नंबर 13 ओपन करना है. तो प्रश्न तीसरा, चूक की बरोबर ते लिहा. सही या गलत वो हमें लिखना है. तर पहिलं वाक्य आहे एक मोठे शहर होते. चूक आहे की बरोबर? चूक, कारण काय होतं? एक छोटं गाव होतं. तर दिलेले वाक्य चुकीचं आहे. तर ह्याचं उत्तर असणार चूक. तर सगळ्यांनी लिहा पाहू. आपल्याला त्यांनी जागा दिलेली आहे उत्तर लिहिण्यासाठी. तर त्या वाक्यासमोर असलेल्या जागेमध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे चूक. एक बड़ा शहर था. गलत. एक छोटा गाव था. तो इसका जवाब है गलत. तर सगळ्यांनी लिहा. पहिल्याचं उत्तर आहे चूक. दुसरं वाक्य आहे एका बकऱ्याला एका तीरावरून दुसरीकडे जायचे होते. बरोबर, अगदी बरोबर. तर ह्याचं उत्तर आहे बरोबर. एक बकरे को एक किनारे से दूसरी तरफ जाना था. सही है या गलत? सही. तर सगळ्यांनी लिहा दुसऱ्याचं उत्तर बरोबर. तिसरं वाक्य आहे बकऱ्यांनी पूल पार केला. बरोबर, बकऱ्यांनी पूल पार केला. बकरों ने पुल पार किया. सही है या गलत? सही है, बकरों ने ही पुल पार किया. तर लिहा सगळ्यांनी. तिसऱ्याचं उत्तर आहे बरोबर. चौथं वाक्य बोकड समुद्रात पडले. चूक की बरोबर? चूक, कारण बोकड कुठे पडले? नदीत पडले. पूल तर नदीवर होता. बरोबर की नाही? बोकड नदीत पडले. तर हे उत्तर आहे चूक. बोकड समुंदर में गिर गए. सही है या गलत? गलत. बोकड़ कहाँ पे गिर गए? बोकड़ तो नदी में गिर गए. तो इसका जवाब है गलत. लिहा सगळ्यांनी. चौथ्याचं उत्तर आहे चूक. आता प्रश्न क्रमांक 4 समानार्थी शब्द लिहा. हमें अभी समानार्थी शब्द लिखने हैं. तर पहिला शब्द आहे नदी. नदी म्हणजे सरिता. लिहा सगळ्यांनी सुंदर अक्षरात. नदी, सरिता. दुसरा शब्द आहे गाव. गाव समानार्थी शब्द आहे खेडे. समानार्थी शब्द आहे खेडे. सबको पता है ना गाव? गाव को मराठी में हम कहते हैं गाव और उसे खेडे भी कहते हैं. तर लिहा सगळ्यांनी गाव, खेडे.
तिसरा शब्द आहे भांडण. झगडा. भांडण म्हणजे झगडा. त्याचं उत्तर आहे वाद. चौथा शब्द आहे तीर. तीर. त्याचा समानार्थी शब्द आहे किनारा. किनारा. सबको किनारा पता है ना? नदी किनारे, समुंदर के किनारे ऐसे हम कहते हैं ना, तो तीर यानी किनारा. आता पाहूया प्रश्न क्रमांक 5. विरुद्धार्थी शब्द लिहा. मतलब हमें अभी विलोम शब्द लिखने हैं. तो पहला शब्द है लहान. पहिला शब्द आहे लहान. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे मोठे. लहान, मोठे. मतलब छोटा, बडा. सगळ्यांनी लिहा उत्तर. लहान, मोठे. आता दुसरा शब्द आहे अरुंद. अरुंद. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे रुंद. रुंद. अरुंद यानी पतला और रुंद यानी चौड़ा. पतला, चौड़ा. तिसरा शब्द आहे खाली. खालीचा विरुद्धार्थी शब्द आहे वर. खाली, वर. मतलब नीचे, ऊपर. चौथा शब्द आहे उठला. त्याचा विरुद्धार्थी शब्द बसला. उठला, बसला. मतलब उठना, बैठना. आता आपण प्रश्न क्रमांक 6 पाहूया. वचन बदला. पहिला शब्द आहे पूल. पूलचं वचन बदला. काय येणार? पूल. वचन बदलिए. पूल, पुल. पुल का जवाब ही पुल. वचन बदलना है हमें. पुल का जवाब है पुल. दूसरा शब्द उडी. उडी. त्याचं उत्तर आहे उड्या. उडी, उड्या. तिसरा शब्द आहे नदी. त्याचं उत्तर आहे नद्या. नदी, नद्या. चौथा शब्द आहे फळी. फळी, फळ्या. फळी, फळ्या. फली रहती है ना लकड़ी की, तो फली, फलिया. लिया सगळ्यांनी फळी, फळ्या. प्रश्न क्रमांक 7. लिंग बदला. लिंग बदलिए. पहिला शब्द आहे बकरा. बकरा आणि त्याचं उत्तर आहे बकरी. बकरा, बकरी. दुसरा शब्द आहे बोकड. बोकड, शेळी. बोकड, शेळी. लिंग बदलिए. पहला शब्द है बकरा और उसका जवाब है बकरी. बकरा, बकरी. दूसरा शब्द है बोकड़.
शेळी, बोकड, शेळी. आता प्रश्न क्रमांक 8 इंग्रजीत अर्थ लिहा. आता हे जे आपल्याला शब्द दिलेले आहेत त्याचे इंग्रजीत असलेले अर्थ लिहायचे आहेत. प्रश्न 8वां है, अंग्रेजी में मीनिंग लिखना है. तो ये जो हमें मराठी में शब्द दिए हुए हैं उनके अंग्रेजी वाले मीनिंग लिखने हैं. पहिला शब्द आहे लहान. लहान म्हणजे स्मॉल. पहला शब्द है लहान. लहान मतलब छोटा. छोटा यानी हम अंग्रेजी में कहते हैं स्मॉल. दूसरा शब्द है एकदा. एकदा म्हणजे वन्स. दूसरा शब्द है एकदा. एकदा मतलब एक बार यानी वन्स. तिसरा शब्द आहे वेळ. वेळ म्हणजे आपण इंग्रजीमध्ये म्हणतो टाइम. तीसरा शब्द है वेळ. वेळ मतलब समय. समय यानी अंग्रेजी में हम कहते हैं टाइम. चौथा शब्द आहे भांडण म्हणजे फाइट. चौथा शब्द है झगडा. झगडा यानी फाइट. सगळ्यांनी सुंदर अक्षरात लिहायचे आहेत. इंग्रजीमध्ये असलेले स्पेलिंग पण आणि मराठीतले शब्द पण सुंदर स्वच्छ अक्षरात लिहा. चला आता आपण प्रश्न क्रमांक 9 पाहूया. प्रश्न 9 वाक्यात उपयोग करा. मतलब वाक्य में प्रयोग कीजिए. पहिला शब्द आहे पूल. नदीवर लाकडाचा पूल आहे. लिहा सगळ्यांनी. नदीवर लाकडाचा पूल आहे. पहला शब्द है पुल. तो ये शब्द का उपयोग हम वाक्य में करेंगे. तो हम लिखेंगे नदी पे लकड़ी का पुल है. लिखिए सब मराठी में. सगळ्यांनी लिहा मराठीमध्ये. नदीवर लाकडाचा पूल आहे. दूसरा शब्द खाली. टेबलाखाली मांजर बसली आहे. दुसरा शब्द आहे खाली. टेबलाखाली मांजर बसली आहे. खाली यानी नीचे. टेबल के नीचे बिल्ली बैठी है. सगळ्यांनी मराठीत उत्तर लिहायचं आहे. टेबलाखाली मांजर बसली आहे. आता तिसरा शब्द तीर. नदीचा तीर खूप मोठा आहे. तीर. नदीचा तीर खूप मोठा आहे. तीर यानी किनारा. नदी का किनारा बहुत बड़ा है. उत्तर लिहा सगळ्यांनी मराठीत. नदीचा तीर खूप मोठा आहे. आता प्रश्न क्रमांक 10 शेवटचा प्रश्न. शब्द शुद्ध करून लिहा. प्रश्न क्रमांक 10 शब्द शुद्ध करून लिहा. मतलब शब्द को शुद्ध करके लिखना है. पहिला शब्द आहे दोघे. तर हा आपण शुद्ध करून लिहिणार आहोत. ग च्या ऐवजी घ म्हणजे दोघे. लिहा सगळ्यांनी. दोघे, दोघे. पहला शब्द है दोगे. तो सही जवाब है ग के बदले हमें घ लिखना है. तो सही जवाब है दोघे.
दुसरा शब्द आहे नदी. दुसरा शब्द आहे नदी. तर इथे नदीची मात्रा चुकलेली आहे. पहिली मात्रा दिलेली आहे. तर नदीला द ला असते दुसरी मात्रा. नदीमधल्या द ला असते दुसरी मात्रा. तर सगळ्यांनी लिहा नदी, द ची दुसरी मात्रा नदी. तिसरा शब्द आहे पूल. पूल. ह्याच्यात काय चुकीचं लिहिलेलं आहे? ऊची मात्रा छोटी मात्रा लिहिलेली आहे ना, छोटी मात्रा काढलेली आहे. तर त्याचं उत्तर आहे पूल, पण ऊची दुसरी मात्रा वापरायची आहे, बडी ऊ. तर सगळ्यांनी लिहा पूल, बडी ऊ वापरायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. पूल, पूल. चौथा शब्द आहे दोनही. हे जोडाक्षर आहे. तर हे असं आपल्याला सेपरेट लिहायचं नाही आहे. तर आपण हे शुद्ध करून लिहिणार आहोत. न ह ला जोडणार आहोत. तर सगळ्यांनी लिहा दोन्ही. दोनही, दोन्ही. उत्तर आहे दोन्ही. पाचवा शब्द आहे बोकळ. बोकळ. काय चुकलेलं आहे इथे? ळ च्या ऐवजी ढ पाहिजे. तर लिहा सगळ्यांनी शुद्ध करून बोकड. ळ च्या ऐवजी ड लिहायचं आहे आणि तुमचं उत्तर असणार आहे बोकड. पांचवा शब्द है बोकड़. तो ड़ की जगह पे हमें लिखना है ड. तो लिखिए जवाब बोकड़. सातवां शब्द है आनंदी. आनंदी. या शब्दामध्ये बाणातला न वापरला आहे, पण आपल्याला नळातला न लिहायचा आहे. तर सगळ्यांनी लिहा याचं उत्तर आनंदी. बाणातला न लिहता आपण नळातला न लिहिणार आहोत. तर सगळ्यांनी लिहा उत्तर ह्याचं आनंदी. तर आता आपले चतुर्बकरे या धड्यात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लिहून झालेली आहेत. तो मेरे प्यारे बच्चों, ये चतुर्बकरे लेसन में आए हुए प्रश्न के जवाब हमने लिख लिए हैं. तर आता आपण पुन्हा भेटूया आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.